मला मिसळ हा प्रकारच खूप जास्त आवडत असल्यामुळे मी जास्त तिखट घेतले. पुणे, नाशिक, कोल्हापूर, कोकण, मराठवाड्यापासून ते अगदी खानदेशापर्यंत सगळीकडच्या 50 पेक्षा जास्त प्रसिद्ध आणि जुन्या ओजी मिसळ ट्राय केल्या. पण पुण्यानंतर जेव्हा पिंपरी चिंचवड मधल्या मिसळ ट्राय केल्या तेव्हा जाणवलं की इथल्या मसाल्यांमध्ये अजूनही गावरान चव आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की PCMC जवळच्या गावातल्या मिसळ अजून एक्सप्लोर कराव्यात. गावं आम्ही म्हणतो ते ती गावं राहिलेली नाही, कम्प्लिटली शहरच झालंय, बिल्डिंग झाल्यात सगळ्या. मोठ्या इमारतींमुळे त्यांचं शहर झालं असलं तरी पण चव अजून गावरान असेल का, आणि याच शोधासाठी आम्ही गेलो आधी चिखलीला, तिकडून मग मोशी, मग सांगवी आणि शेवटी खडकी. काही ठिकाणी असा अनुभव होता, आहा आज सोय रस्त्याला रे. हो. पण काही ठिकाणी असा सुद्धा अनुभव आला. आमटी किंवा सांबार टाईप लागतं ना थोडंसं. का असं लागतंय? नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. बघा, पावसाळा आला की लोकांना कविता सुचतात, मला मिसळ सुचते. मागच्या वेळी पिंपरी चिंचवड मधल्या ज्या मिसळ आपण कव्हर केल्या होत्या, तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलात. तर आपण PCMC जवळच्या गावातल्या इंटरेस्टिंग मिसळ कव्हर करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहे 55 मिसळ खाल्लेला माणूस मंदार गोरे. भाई वेलकम. थँक्यू. मागच्या वेळी मंदार आपल्यासोबत पुण्यातल्या मिसळ साठी होता. पिंपरी चिंचवडच्या आपण कव्हर केल्या होत्या. आणि स्वतः बाईक वरनं 55 मिसळ एक्सप्लोर केलेल्या आहेत. तर काय वाटतंय तुला आता? एक्साइटमेंट? आजूबाजूच्या गावातल्या मिसळ आता कव्हर करतोय, त्यांचे मसाले, इथल्या वेगळ्या गोष्टी आपण बघतोय, बऱ्यापैकी एक्सपांड झालंय बघ ना. हो. सो तरी गावातल्या या गोष्टीच्या तशाच आहे, त्या एक्सप्लोर करायला अजून मजा येईल, कारण त्यांनी जुन्या गोष्टी टिकवून ठेवल्या. ते काहीतरी नवीन छान एक्सप्लोर करूया. तर चला, आता आपण आलेलो आहोत करूया. चिखली गावामध्ये आणि एक इंटरेस्टिंग 50 वर्षापूर्वीची मिसळ आहे ती आपण ट्राय करूया. खूप सारा प्रवास करून फरसाण्यांचा स्वतःचा दिसतोय बरं का, ताजं एकदम पापड वगैरे. काय आपल्याकडे मिसळ, एक मिसळ द्या आणि काय भजी पण आहे गरम. काय एक प्लेट बटाटा भजी. तर आपण ड्राईव्ह करताना मला असं रिग्रेट होत होतं की अरे आपण कुठे चाललोय आणि काही येतच नाहीये ठिकाण आणि ट्रॅफिक आणि सगळं. पण इथे आल्यानंतर जेव्हा त्यांनी सर्व केली आहे मिसळ, फारच मस्त आहे. प्रवास असा वरपट याचा वास. हा, आणि तो एंटर केल्यापासून येत होता. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही जी काही सिरेमिक प्लेटची गंमत आहे, एकदम असा जुना फील आहे. कोल्हापूरची आठवण आली. कोल्हापूरची आठवण आली. आपण आलेलो आहोत ज्ञानराज मिसळ, जे आहे चिखली गावात. रोडला पहिलं आमचं समोर होतं, तिथून शिफ्ट इथे येऊन 5 ते 6 वर्ष झाले. म्हणजे आमच्या बिझनेसला टोटल 56 वर्ष झालेले आहेत. आणि आम्ही अशा पुण्या जवळच्या गावातल्या मिसळ ट्राय करतोय. आमच्या रिसर्च टीमने भारी भारी स्पॉट शोधून काढलेले आहेत. त्यातली ही पहिली. तर मंदार, तुझ्या आता 55 मिसळच्या यादीत त्याची अजून एक भर पडेल. अजून एक भर पडेल, कारण आज आपण ज्या मिसळ खाणार आहे त्यातली एकही मी याच्या आधी ट्राय केलेलं नाही. चला, मी हे किती छान केलंय ना सगळं, की म्हणजे कांदा, वेगळी मटकी दिली आहे, ही पाव आणि हे सगळं ज्याला जसं पाहिजे तसं करून घे. आधी नुसती ट्राय करू, मग मग रस्सा. त्यामध्ये शेव आहे, जाड शेव आहे, आणि तो ह्याचा चिवडा आहे, तो भाजक्या पोह्याचा जरा, आणि मटार. मस्त आहे. आहा आज सोय रस्त्याला रे. थोडंसं घाल जरा, कारण तिकड आहे. पूर्ण मटारचा रस्सा आहे. इतका झणझणीत मटारचा रस्सा आयुष्यात पहिल्यांदा खातोय. खरंच आहे. आज चव आहे रे, पण म्हणजे मस्त. आणि चिवडा आणि शेव अत्यंत ताजी आहे. फरसाण आम्ही स्वतः करतो. फरसाण पण आपलं घरचंच आहे, बाहेरचं विकतचं काहीच नाही आपलं. हे वेगळंच कॉम्बिनेशन आहे. ही जाड शेव, बारीक शेव आणि कुरकुरीत आहे. तो रस्सा प्रॉपर असा, तो असा आतमध्ये गरम, झणझणीत. म्हणजे ही लक्षात राहील अशी मिसळ. फार भारी मिसळ, एकदम वेगळी मिसळ मिळाली. कारण मला असं वाटलं की MIDC एरियात म्हणजे कशी असेल काय, आणि त्या टिपिकल तिखट जाळ नुसतं असतात, पण चव आहे याला, या मसाल्याला. फारच छान आहे. त्यावेळेस कसं होतं, इकडे कंपनी वगैरे दिवाळंदे राहायचे, तळवडे MIDC वगैरे कंपन्या वगैरे राहायचे, ते येणं जाणं राहत असायचं. आणि म्हणलं तसं आपण एवढ्या आत आलो, ती वर्थ आहे. म्हणजे एवढा प्रवास वर्थ आहे. म्हणजे तुम्ही फक्त मिसळ खायला सुद्धा इथे येऊ शकता, वाट वाकडी करून. इतकी जबरदस्त मिसळ आहे. पावावर ट्राय करून बघा. मसाले म्हणजे ती आफ्टर टेस्ट तिखट म्हणतो ना आपण, तशी आहे. जी काळ्या मसाल्याला साधारण असतात, साधारण तशी आहे. म्हणजे आफ्टर इफेक्ट त्याची, म्हणजे खाताना एवढं तिखट नाही वाटत, पण तुम्ही गिळताना करेक्ट त्याचा तो मसाला आणि हे जाणवतोय. फार मस्त आहे. त्यामुळे मी रश्श्याचा वास आला तेव्हा सुकीर्ताला म्हणलं की ह्याच्या बरोबर, या रस्स्या बरोबर बटाटे वडा पण फार सुंदर लागला.
करेक्ट. हा मग कटवडा म्हणतात ना, कटवडा. रडा भजी पण आहे. अरे वा. सुरेख. आणि ती मिसळ बरोबर ही माइल्ड आहे ना, खूप छान कॉम्बिनेशन वाटतंय. तर त्यावेळेस फक्त भेळच होती. हा. त्यावेळेस गाव पातळी असल्यामुळे फक्त भेळच होती. हा. त्याच्यानंतर हळूहळू डेव्हलपमेंट वडा झाली, भजी झाली, मिसळ झाली. बर. वाढत गेले, आजोबांनी ते वाढवत गेले. जास्त तेल काय नाही, तळलेली आहे पण खूप तेल नाहीये. नाहीये. खुसखुशीत सुरेख. विथ मटकी एक खाऊन घेतला. हा वीट मटकी. हा लय आवडल्या मिसळ. खूप छान आहे, मस्त आहे मिसळ. वा मंदार, प्रवास वसूल होता ना. सुरुवात मस्त झालेली आहे. झकास सुरुवात झालेली आहे. Yes. चिखलीतली मिसळ आपण ट्राय केलेली आहे. आता आपण मोशीतली ट्राय करूया. चला. पार्किंगला पण बेस्ट मिळाली हा जागा हा इथे. चांगली मिळाली. आणि अच्छा तू शूट करतो. मला जर तुम्ही कार घेऊन आलात तरी काय प्रॉब्लेम नाही, फक्त मिसळ खायला पार्किंग साठी छान जागा आहे. बाबू चकाचक आहे एकदम. अरे मस्त. स्थलांतरित केल्यावर त्यांनी अरे खुर्च्यांचं प्लास्टिक पण काढलेलं नाही, नवीन दिसतंय. आपण गडनच करायला लागलो. तर आता चिखलीतनं आपण आलेलो आहोत मोशीमध्ये, आणि मोशीतली प्रसिद्ध आहे सावतामाळी मिसळ, जी 65 वर्षांपासून आहे, 1961 पासून आहे. तर खाऊन बघूयात की कशी आहे मिसळ. आणि नवीन बहुतेक उद्घाटन आम्हीच करतोय. इथे आधी पुढे होती ती मिसळ, थोडीशी पुढे शिफ्ट झाली असं यांनी सांगितलं. असं सांगितलं. हा. हा. आणि मोशीत येताना एक संत सावतामाळी नाही, नुसती सावतामाळी पण आहे, ते छोटं आहे, ते त्यांच्या भावाचं आहे असं त्यांनी सांगितलं. हे ओजी सावतामाळी आहे. खूप पत्र्याचं शेड होतं आपलं, 10 बाय 10च असेल. त्यावेळेस आमचे वडील आम्हाला सांगायचे, त्यावेळेस गॅस बीस काय नव्हते, चुलीवर स्वयंपाक करायचे आमची आजी. हा तेव्हापासून ही सुरुवात झालेली. चला खाऊन टेस्ट बघूया. करूया. टेस्ट करू. Yes. परत हे छान आहे ना, हे सिरामिक प्लेट्स इथे त्यांनी जपल्यात अजून. हा. तर आता मिळत नाहीत सिरामिक प्लेट मध्ये. ओल्ड लुक. आता नुसती मिसळ खाऊन बघूयात का? हो. यात मटर उसळच आहे ना, आणि पांढरा वाटाणा पण दिसतोय याच्यात. वाटाणा दोन्ही आहे. खूप ठीक आहे ना रस्सा. रस्सा खूप ठीक आहे, खूप माइल्ड पण आहे. माहिती मगाचा जो होता तो झणझणीत होता. याच्याबरोबर पण तर्री अशी नाहीये. म्हणजे मी पुणे शहरात खातोय असं वाटतंय. हो ना, आपल्याकडे बघून वगैरे त्यांनी दिली नाही ना माइल्ड मिसळ, की अरे हे पुण्यातले दिसत आहेत, फार तिखट नाही खाऊ शकणार. तुझी गाडी MS-12 बघितली. काय होतं, जास्त करून लेडीज क्राऊड असतो, लहान मुलं असतात, हे त्यांना त्रास नाही व्हावा ही आमची इच्छा आहे. ज्याला तिखट पाहिजे आपण त्याला तरी देऊ शकतो, त्या तरीच्या जीवा तो मेंटेन करू शकतो. पण लहान मुलांचं काय करायचं. छान आहे मिसळ, चांगली आहे, पण ती गंमत नाही म्हणजे जी आधीच्या ह्याच्यात होती. आधीच्या ह्याच्यात होती. पण वेगळी म्हणून मिसळ चांगली आहे. शेव एवढी खास नाही याची ना, पण बनवली असंही मला वाटत नाहीये खरं तर. पण ते चवीमध्ये रस्सात असते ना, रस्सा तर खास नाही. मॉडर्न करण्यामध्ये मिसळ पण मॉडर्न केलेली दिसते असं वाटतं. म्हणजे रस्सा आहे ना, तो आपला नॉर्मल थिक रस्सा असतो ना, ग्रेव्ही म्हणतो ना Gravy. स्टाईल त्याचा texture आहे बऱ्यापैकी. मिसळ खाल्ल्याची गंमत येत नाहीये. ते काका जे आहेत मिसळचे ते इंटरेस्टिंग होते बोलायला. पण आता हे आम्ही आमचं वैयक्तिक मत सांगितलं. आता काही गावातले लोक आम्हाला भेटले की जे म्हणले की आम्ही 15 किलोमीटर प्रवास करून येतो खायला. तो एक माणूस जर 15 वर्ष इथे येतात असं त्यांनी सांगितलं. हा, त्यामुळे आमचं वैयक्तिक मत आम्ही सांगतोय. काही मोशीतले लोक लगेच ऑफेंड होऊ शकतात ना, हे सावतामाळीसारखे मिसळच नाही असं होऊ बरोबर. शकतं. आम्हाला स्वतःला वैयक्तिक तसा रस्सा नाही आवडला. आणि त्या काकांच्या सांगण्याप्रमाणे टिपिकल फॅमिली मिसळ आहे, जिथे सगळ्या बायका मुलं पण येऊन बरोबर. मिसळ खाऊ शकतात. चालेल, पुढची बघूयात आपण की फॅमिली मिसळ आहे का आपल्या स्टाईलची मिसळ. बघूया. पाटील मिसळ. वा वा, छान तरी वाटते. बघूया. तर आपण आलेलो आहोत सांगवी मधलं पाटील मिसळ हाऊस, आणि इथे फक्त मिसळ मिळते, बाकी काही मिळत नाही. आणि खूप प्रसिद्ध आहे असं मला कळलं. एक तास लोक थांबतात. आणि मिसळ आणि ताक या दोनच गोष्टी, चहा सुद्धा नाही. केवढा एकदम ट्राय करूया. कांदा म्हणजे जोरदार कांदा दिलेला आहे बाउल भरून. आणि इथे बहुतेक कल्चर दिसतंय सिरॅमिक प्लेटचा, प्रत्येक ठिकाणी सिरॅमिक प्लेट. शेव आहे, फरसाण आहे. यात फक्त त्यांनी ड्रायच आहे, ह्याच्यात घालायचं आता. नुसता शेव चिवडा आहे. हा, नुसतं शेव चिवडा आहे. घालू का?
थोडासा कांदा आहे. वा, पापड्या वगैरे एकदम. हा, शेव चिवडा सागरी परफेक्ट. काळ्या मसाल्याच्या जवळ जाणारी माइल्ड आहे खूप आणि पण शेव चिवडा खूप ताजा आहे. आमचं इन हाऊस लगेच कळत आहे. रस्सा खूपच माइल्ड आहे तसा ना. रस्सा मांडले आणि मटकी मुळे. आता मग तुम्ही म्हणतो काळा मसाल्यासारखी मसाल्यासारखी चव लागते. चव लागते. पुढे तिकडा असेल तर तर्री घेता येईल, पण मला अंदाज येत नाही तर्री पण तिकड असेल. तरी असं तिकट नाही घेतो. तिखावाला सॅम्पल चाहिए क्या? तिघावाला नाही नाही घ्यायचं तिखटवालं नाही, नाही नको नको नो. मग ती काय वेगळं मजा देतात बहुतेक हा तिखट हे माइल्ड आहे. म्हणजे ज्यांना तिखट खायची असेल त्यांच्यासाठी वेगळं सॅम्पल आहे. पण तरी छान आहे. म्हणजे मला नो नॉनसेन्स मिसळ आहे. मटकीची चव चांगली आहे. मग ते पण अगं हे शहरातलीच वाटते. हो. गावाकडची मिसळ अशी चव नाहीये. पण तरी छान आहे. आपण मसाले छान आहेत सगळे. मसाले छान आहेत. पर्सन ताज आहे. ताजं. पावासोबत ट्राय होत बघायचं. छान मिसळ. कमी तिखट पण कमी तिखट चव चांगली. चव चांगली आहे. वा वा मस्त ताक आहे भाई. मस्त. त्यांनी कंटेनर पण छान आहे. कंटेनर छान आहे आणि फेस आलाय. फुल अमृतसरची आठवण आली मला. आता प्यायचं कसं ते म्हणजे काढायचं का त्याचा फेस? ते मी नाही टाक मध्ये, त्यामुळे अच्छा पिऊ शकतोस. बुर्रा झालं का माझा एकदम हडिप्पा. अरे छान आहे ताक. सुरेख चव आहे. थोडी साखर घातली आहे आणि पण तो मसाला आहे ना तो खूप छान आहे. वा बेस्ट आहे ताक. म्हणजे मी मिसळपेक्षा ताकासाठी मिसळपेक्षा ताक छान आहे. छान आहे ना. मठ्ठ्यासारखी चव आहे. हा, मठ्ठ्यासारखी. मठ्ठा म्हणजे कार्यालयामध्ये मठ्ठा असतो ना तशी चव एकदम. धणे बिणे टाकून एकदम झकास येतात. हा, साखर येतात प्रॉपर. साखर पण आहे. प्रॉपर साखर आणि कोथिंबीर छान आहे. तर पाटील मिसळ ऍव्हरेज म्हणता येईल. हा. फार ग्रेट नाही फार वाईट नाही अशी मिसळ होती. ताक खूप भारी होतं. हा, मिसळ नेहमी साधी अशी म्हणजे मटकी आणि फरसाण अशी ती मिसळ होती. पण ह्या रश्श्यामध्ये काय अशी गंमत नव्हती त्याच्या. बरोबर. हे नवीनच आहे तसं. 8 वर्षच त्यांनी काकूंनी सांगितलं आम्हाला. आपण चिंचवडला एक दे धक्का खाल्ली होती, खूप सिमिलर. हा दे धक्का खाल्ली होती चिंचवडला. तशी चव होती. हा. चालेल. तर पुढच्या अशीच एकदम ओजी आणि जुनी मिसळ आपण बघूया. सिन्स 1951 कांदा भजी पण आहे. मिसळ पाव मिसळ. हा भजीचे सगळे प्रकार आहेत तिथे. भजी प्लेट. पुलाव पण आहे. आणि चहा. एक मिसळ आहे मीडियम. सर्व खाद्यपदार्थ वनस्पती तेलात केले जातात. पहिल्यांदा प्लेट आली. सिरामिक प्लेट्स होते. वा. इथलं पण चिवडा इन हाऊस दिसतोय. हा, जाड शेव आहे आणि हे पण कोरडच दिले. हा हे पण कोरडच दिलंय. याच्यात तुम्ही टाकायचं आणि याच्यात काहीच मटकी नाहीये. ही मटकी याच्यात दिली आहे. रस्सा पूर्ण प्लेन आहे. रस्सा प्लेन आहे पूर्णपणे. थोडीशी स्वीट चव आहे. स्वीट चव आहे काहीतरी. आमटी किंवा सांबार टाईप लागतंय ना थोडंसं. का असं लागतंय? टोमॅटो पण आहे याच्यात. लिटरली आमटीसारखं लागतंय ते. भाताबरोबर खाताय. त्याच्यावर रश्श्याची चव नाही. नाही आहे. नाही. नंतर सांगायचं तर जे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरती ज्या अशा धाब्यांवर जे बरोबर. आमटी मिळते ना अशी खूप स्पायसी तशी चव आहे. अजिबात हे काहीतरी. हा, कुठल्या अँगलनी मिसळचा रस्सा वाटत नाही. म्हणजे युनिक मिसळ पण नाहीये. नाहीये. मिसळच नाहीये. मिसळ नाही. खूप जुनं आहे बाय द वे. पण आलोय धाडगे मिसळ. खडकीतलं. खडकी मार्केट कॅन्टोन्मेंट मार्केट मधलं आहे. 50-60 वर्ष जुनं आहे आणि आधीपासून आहे. पण मिसळ कशी काय अशी मला कळत नाही. आपण अगदी मार्केटमध्ये आहोत खरं तर. नाही मला वाटलं की खूप अशी गावरान हा. टिपिकल अशी मिसळ असेल. अजिबात अशी नाही रे. नाही. खूपच निराशा झाली आमची. मिसळ म्हणजे अगदीच आणि ही जाड शेवट जास्त लागते खाताना सुद्धा. तीच चावली जाते. त्यामुळेच आपल्याला शेवभाजीचं फील आलाय का? शेवभाजीचा फील आला. खूपच जाड मिसळ. हा एक अनुभव. तर आता पीसीएमसीच्या आजूबाजूच्या म्हणजे पुण्यात समाविष्ट नुकत्याच झालेल्या गावांच्या मिसळ आम्ही ट्राय करायचा प्रयत्न केला. पण ज्ञानराज सोडलं तर बाकी काय फार ग्रेट अनुभव नव्हता. इंटरेस्टिंग नाही काही मिळालं. हा. खरंय. म्हणजे ज्ञानराजची सगळ्यात म्हणजे खास जावं खायला इतकी भारी मिसळ होती. आणि बाकीच्या 3 होत्या पाटील त्या एरियात असाल तर तुम्ही खाऊ शकता.
आणि बाकी 2 मिसळला मिसळ म्हणायचे की नाही म्हणजे आता जी शेवटची मिसळ होती तर धाडगे मिसळला मिसळ म्हणावी की नाही इथपासून शंका आहे म्हणजे इतका वाईट त्याचा अनुभव होता. ठीक आहे, पण आता काय काय गोष्टी लोकांना मे बी इथल्या आवडत असेल शक्य आहे. असं So, आजच्या दिवसात आम्हाला ती आवडली, ती पहिली मिसळ. आमचा प्रामाणिक रिव्ह्यूज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. म्हणून मला जे अपेक्षा होती की गावच्या मिसळमध्ये गावरान मसाले, बरं अजिबात ऑफेंड होऊ नका, गाव म्हणजे माझं गाव पुणे असं पण म्हणतो, माझं गाव मुंबई. गाव हे खूप ना असे जवळीक असते, बरोबर. गाव म्हणजे खेड नाही. तर ही जी गावातल्या मिसळ आम्हाला ट्राय करायच्या होत्या, काहीतरी वेगळं असलं असं वाटलं, तसं काही मिळालं नाही. ठीक आहे, अनुभव परत कधीतरी. तुम्हाला जर अशा माहिती असतील जशी आम्ही ज्ञानराज खाल्ली की एकदम अस्सल गावरान चव आणि अप्रतिम मिसळ, नक्की कमेंट मध्ये सांगा, त्या पण आम्ही कव्हर करायचा प्रयत्न करू. मंदार, थँक्यू, तू परत एकदा मिसळ एक्सप्लोर करायला आमच्या सोबत आलास. आणि आपण बाकी पण पुण्यातल्या काहीतरी वेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करूयात त्या निमित्ताने. थँक्यू, तुझ्यामुळे माझा अकाउंट वाढत चाल. परत भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.